जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळाने हतबल शेतकऱ्यांचा धडक मोर्चा। जळालेल्या फळबागांचे पंचनामे करून हेक्टरी 2 लाख रुपये मदत देण्याची मागणी। 29 मे रोजी सुद्धा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला होता धडक मोर्चा। शासनाने लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर न केल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय। जळालेल्या फळबागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 2 लाख रुपये मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। 29 मे रोजी सुद्धा या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जळालेल्या फळबागा घेऊन धडक मोर्चा काढला होता। जिल्हा प्रशासनाने 3500 हेक्टरवरील फळबागांचा अहवाल शासनाकडे सादर केलाय। मात्र दुष्काळामुळे 43,000 हेक्टरवरील फळबागांना नुकसान झालंय। त्यापैकी 20-25 हजार हेक्टरवरील फळबागा जळून खाक झाल्या आहेत। दरम्यान शासनाने या नुकसानीचे पंचनामे अद्याप केले नाहीत। शासनाच्या या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी आज शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। जालना जिल्ह्यातल्या जळालेल्या फळबागांचे शासनाने जर लवकरात लवकर पंचनामे करून मदत जाहीर केली नाही तर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दुष्काळ आणि हतबल शेतकऱ्यांनी दिलाय। यावेळी गजानन उगले, कारभारी मिठे, उद्धव चव्हाण, सुरेश भुतेकर, गजानन सुलताने, संभाजी वाडेकर, भगवान अटकळ, रामा राऊत, गजानन राऊत, रामकिसन तेलंग, परमेश्वर मांगडे, संदीप लोंढे, प्रल्हाद पडूळ, वंदना खंडेवरड, शीतल बोराटे, अंजली तांदळे, भगवान अटकळ यांच्यासह अनेक शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। उगले साहेब, खरं तर मागच्या वेळेस तुम्ही जे निवेदन दिले होतं त्यावर प्रशासनाने कारवाई करत 3,500 हेक्टर फळबागांचे पंचनामे केले असं प्रशासनाचं म्हणणं आहे। आता काय मागणी आहे तुमची? मुळात आमचा प्रशासनावरतीच रोष आहे, कारण की प्रशासनाने खरं पाहता दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि दुष्काळ परिस्थिती असताना ज्या पद्धतीने मानवाला जगवण्याची गरज पाण्याद्वारे अन्नाद्वारे असते त्याच पद्धतीने वनस्पतीला जगवण्याची देखील गरज असते आणि त्यासाठी उपाययोजना शासनाने कराव्या लागतात। परंतु ह्या सरकारने निवडणूक असल्या कारणाने कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाहीत आणि त्या उपाययोजना न केल्यामुळेच आमच्या खरं पाहता जवळपास 50 ते 60% शेतकऱ्यांच्या फळबागा या उपाययोजनेच्या कारणामुळे जळालेल्या आहेत। त्याचबरोबर दुसरी आमची एक मागणी होती की बाबा ज्या शेतकऱ्याने स्वतःहून पाणी विकत घेऊन टँकरने पाणी दिलेले की ते पाण्याचे पैसे देखील प्रति हेक्टरी 50,000 रुपये आम्हाला मिळाले पाहिजेत। त्या ठिकाणी देखील आम्हाला निवळ याच्यामध्ये काढलेले ते मूर्खात काढलेले, त्यामुळे आम्हाला फक्त शासनाला अल्टिमेट टाईम या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। परवाच्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहोत। जर आमच्या मागण्या आज किंवा उद्या जर यांनी मान्य नाही केल्या तर। माझं नाव गजानन रामनाथ उगले, राजेगाव, तालुका घनसावंगी। तुम्ही आज शेतकऱ्यांच्या वतीनं मोर्चा काढलेला जिल्हाधिकारी कार्यालयावर, काय नेमकी मोर्चाचं आयोजन होतं आणि काय मुद्दे तुम्ही कलेक्टरांसमोर मांडलेले आहेत? हे बघा दादा, मागच्या 29 तारखेला आम्ही कलेक्टर साहेबाकडे एक निवेदन दिलं होतं की जळीत फळबागांचे पंचनामे त्वरित करण्यात यावेत व हेक्टरी 2 लाख रुपये मदत आम्हाला द्यावीत। परंतु या शासनाने कुठलंही काम न करता फक्त आम्ही दिलेले निवेदनं यालाच जळीत फळबाग मानून 3500 हेक्टरवरील अहवाल शासनाला दिला आहे। परंतु ॲक्च्युअली याचा 43,000 हेक्टरवरील फळबागांना मोठं नुकसान झालेलं आहे। त्यापैकी 20 ते 25 हजार हेक्टर फळबागा ह्या जळून खाक झालेल्या आहेत। त्याचे पंचनामे या शासनाने अजूनपर्यंत कुठलेही केलेले नाहीत आणि हे गांभीर्याने या मुद्द्याला घेत नाही आहेत। म्हणून आम्ही या परत शेतकऱ्यांनी शासनाला एक निवेदन दिलं आहे आणि इशारा दिला आहे की आमच्या निवेदनाची आपण गांभीर्याने दखल घेतली नाहीत आणि जालना जिल्ह्यातील संपूर्ण फळबागांचे आपण जर पंचनामे केले नाहीत आणि 2 लाख रुपये हेक्टरी मदत दिली नाहीत तर आम्ही या ठिकाणी पुढच्या वेळेस निवेदन घेऊन येणार नाही आहोत, तर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करण्यासाठी येणार आहोत। काय नाव आहे तुमचं? माझं नाव कारभारी कुंडलिक मिठे, एक शेतकरी पुत्र आहे मी।